विठ्ठलाचे कट्टर भक्त असलेल्या महिपतरावांना खूप वाईट वाटत होते. एवढ्या वर्षात न चुकलेली वारी मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही चुकणार याची खंत व्यक्त करत ते पांडुरंगाची पूजा करत होते. मालिनीताईंनी मात्र तोंड वाकडं करत बडबड करायला सुरुवात केली. तुमच्या त्या पांडुरंगाला म्हण, आम्ही काय वाकडं केलं होते तुझं की माझ्या लेकीच्या नशिबी ह्यो भोग लावलान तुमच्या त्या विठ्ठलाने. समद्या जगावर जो घात झालाय त्यातून अजून समदे जग सावरतंय अन तुम्हाला काळजी पडली वारीची. लेकीकडं बघा आधी, 4 वर्षाचं लेकरू हाय तिच्या गळ्यात. या आषाढीला जावई बापूंना जाऊन 1 वर्ष होईल. आपल्या पोरीचा विचार आपण नाही करणार तर कोण? सासरचे सर्व चांगले आहेत. सासूबाई काय, सासू आईच झाले तिची, तरी पण एकदा तिची समजूत घाला. उभं आयुष्य पडलंय, कशी काढेल ती एकटीने. अगं तो आहे ना, तो बघतोय सगळं, असे म्हणत महिपतरावांनी पांडुरंगाला हात जोडले. माझा नाही विश्वास त्याच्यावर. मालिनीताई, काय बोलतेस अगं? पांडुरंगा तूच सुबुद्धी दे हिला. महिपतराव, तो काय सुबुद्धी देणार? आयुष्यभर तुम्ही विठ्ठल विठ्ठल केलंत, काय दिलं त्यांनी? आषाढी एकादशीलाच माझी पोर विधवा झाली. कोरोनाने आपल्या जावयांना, असे म्हणत पदरात तोंड खुपसून रडू लागल्या. तेव्हा कुठे गेला होता तुमचा पांडुरंग? अगं नशिबाचा खेळ हाय हा सारा. पण आपल्या माधुरीच्या सासरची माणसे किती देव माणसे आहेत. हा पांडुरंगा माणसांच्या रूपाने देव बनून किती वेळा आला आपल्या नशिबात सांग बरं. आता पण काहीतरी त्याच्या मनात असेलच. त्याला त्याच्या लेकराची काळजी असतेच गं. तो आपल्याला योग्य मार्ग नक्कीच दाखवेल. तेवढ्यात फोन येतो. माधुरीच्या सासूबाई बोलत असतात. आता 1 वर्ष होईल. माधुरीला दुसरं लग्न करायचं असेल तर आमची काही हरकत नाही. अहो अवघं 29 वय तिचं. तिने आमच्यासाठी अडकून राहावं असे आम्हाला अजिबात वाटत नाही. मालिनीताई म्हणाल्या. अहो विहीनबाई, मी पण आता तेच बोलले बघा ह्यांना. आम्ही उद्या येतोय, आल्यावर ह्या विषयावर बोलू. बघितलंस, माझ्या पांडुरंगाला नाव ठेवत होतीस ना, तोच मार्ग काढणार यातून. महिपतराव, काढू द्या मार्ग, मग ठेवीन मी विश्वास. तोवर माझा राग काय जायचा नाय. मालिनी, चला मला तयारी करायची आहे. तुमच्या विठोबा वाणी कमरेवर हात ठेवून नाही जमायचं मला. मालिनीताईंनी परत एकदा नाराजी व्यक्त केली. खरं तर त्यांचा सुद्धा खूप विश्वास होता विठ्ठलावर. पण जावई गेल्यामुळे त्या जरा राग धरून असायच्या. पण महिपतराव अगदी त्यांची कसर भरून काढायचे. सगळी तयारी चालू असताना त्यांच्या मित्राचा मुलगा आनंद आणि त्यांचे मित्र सुधाकरराव आले. त्यांना असे अचानक आलेले बघून या दोघांना धक्का बसला. खरं तर सुधाकर आणि महिपत दोघं अगदी खास मित्र. आनंदाला माधुरी आवडायची, पण सुधाकरकडे मांसाहारी जेवण घरातच व्हायचे म्हणून 5 वर्षापूर्वी महिपतरावांनी नकार दिला होता. संबंधही कमी केले होते. आज त्या दोघांना अचानक आलेले पाहून महिपतराव विचारात पडले. सुधाकरराव म्हणाले, महिपत, तुझ्याकडे काम होते म्हणून न सांगता आलो. तुला आवडले नसेल तर माफ कर मला. परवा तुझ्या जावयांना जाऊन 1 वर्ष होईल. त्याच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही. पण माझा आनंद अजूनही माधुरीचा स्वीकार करायला तयार आहे. अगदी मुलासकट. काय? महिपतराव एकदम ओरडलेच. हो काका, माझे माधुरीवर प्रेम होते. तुम्ही नकार दिल्यावर मी परत कधीच तिला कॉन्टॅक्ट केला नाही. गेल्या वर्षी तिच्या नवऱ्याची बातमी समजली. मला खूप वाईट वाटले. काही महिन्यापूर्वीच मी बाबांशी ह्या विषयावर बोललो, पण बाबा तयार नव्हते. त्याचं मन वळवण्यात मला यश आले, म्हणूनच त्यांना घेऊन मी इथे आलो. माधुरीशी तुम्ही बोला, तिच्या सासरच्या माणसांशी बोला आणि मला कळवा. महिपत आणि मालिनी ताई एकमेकांकडे बघतच बसले. क्षणभर त्यांना कळलंच नाही काय बोलावं. आनंद उठून महिपतरावांजवळ येऊन त्याचा हात हातात घेऊन म्हणाला,
काका, तुम्ही मला लहान असल्यापासून ओळखता. मी तुम्हाला शब्द देतो काका, माधुरीला आणि तिच्या मुलाला मी सुखात ठेवेन. महिपतराव उठले. त्यांचे डोळे भरून आले. विठोबाच्या मूर्तीजवळ जाऊन ते म्हणाले, विठ्ठला, कोणत्या कोणत्या रूपात तू येतोस रे. खरंच कसे आभार मानू तुझे. सगळे भेदभाव आम्ही माणसे करतो रे. तुला मात्र तुझी सगळी लेकरं सारखीच असतात. खरंच पटले मला. देव माणसात शोधावा. माधुरीची आई, पटले ना तुम्हाला? माझा विठोबा निष्ठुर नाही आहे. या आनंदाच्या रूपाने आज माझा विठू माझ्या दारात आलाय. खरंच मला माफ कर सुधाकर. तुझे मन खूप मोठे आहे बघ. माझ्या लेकीचं कल्याणच होईल. पण आता तिच्या सासरच्या माणसांचा अधिकार जास्त आहे तिच्यावर. त्यांच्याशी बोलून घेतो आणि कळवतो. चहापाणी झाल्यावर ते जातात. मालिनीबाई विठूची माफी मागतात. महिपंतरावांची माफी मागते. अहो, पण तिच्या सासरची तयारी होतील का? नातू राहू दे म्हणाल्या, तर कशी राहील आपली माधुरी लेकराला सोडून? आता तुम्ही उगाच शंका कुशंका काढू नका. त्यांनी आशा दाखवले ना, आता तोच ह्यातून मार्ग काढेल. ते दोघे मुलीकडे आले. वर्ष श्राद्ध झाल्यावर महिपतरावांनी घाबरत विषय काढला. सासू-सासरे यांनी हसत परवानगी दिली. तुमच्या माहितीमधील आहे म्हटल्यावर आम्हाला काळजी नाही. जो मुलगा एवढे चांगले काम करतो, पुण्याचे काम करतो, त्याचे विचार एवढे चांगले आहेत, तो माणूस म्हणून खरंच किती चांगला असेल, असे माधुरीचे सासरे म्हणाले. सर्वांनी समजून सांगितल्यावर माधुरी तयार झाली. लवकरच त्यांचे लग्न झाले. स्वतः अविवाहित असून सुद्धा एका विधवेला तिच्या मुलासकट स्वीकारून आनंदने त्याच्या या निर्णयामधून समाजासमोर एक आदर्श ठेवला. महिपतरावांनी आणि मालिनीताईंनी आनंदचे खूप आभार मानले. जणू काही त्यांचा विठोबाच त्याच्या रूपाने धावत आला होता. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.